तर हाय हॅलो नमस्कार, कशा सगळे जण आणि मस्त आहे। आता बघा इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे आणि आज आहे शरद पौर्णिमा। तर पौर्णिमेच्या तुम्हाला भरपूर साऱ्या हार्दिक शुभेच्छा। कोणाकोणाकडे साजरी करतायत हे मग नक्की मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे तर मस्त करतच आहोत आम्ही। आधी समाजात वगैरे व्हायची, आम्ही जेव्हा छोटे छोटे होतो तेव्हा आमच्या ग्राउंडमध्ये वगैरे पण होत होती, जेव्हा काय म्हणते आम्ही छोटे छोटे होतो तेव्हा। तर आता लग्न झालं तर आता इकडे वगैरे कुठे जात नाही बा आम्ही बाहेर वगैरे तेवढं, म्हणून म्हटलं चला घरीच करून घेऊया। मस्त 3-4 लिटर दूध घेतला सकाळी दूधवाल्याकडून आणि मस्त सकाळी साठवून वगैरे ठेवलेली होती थोडीशी। आता फक्त वर नेऊन आटवायची आहे थोडीशी। सत्राचा अर्क जो असतो की नाही त्याच्यामध्ये पडलं पाहिजे, म्हणजे तो प्रसादाच्या रूपामध्ये असते असं म्हणतात। अमृत पडते रात्रीच्या 12 वाजता। तुमच्या इकडे पण अशीच मान्यता आहे का मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आजचा स्पेशल दिवस आहे त्याच्यासाठीच म्हटलं ते तर झालेच आहे, त्याच्यासोबतच मस्त मसाले भात मी लावलेला आहे कुकरमध्ये, बघू शकता इथे मसाले भात होत आहे। आणि इकडे सुरू आहे पराठ्यांची, आलू पराठ्यांची तयारी। मस्त आलू वगैरे उकडून घेतलं आणि काही शिलून वगैरे पण झालेलं आहे। टोमॅटो, मिरची वगैरे, सांबार वगैरे सगळं काही कापून वगैरे झालेलं आहे। तर चला आता आपण बनवूया आलूचे पराठे। कुकरची सिटी झाली बघा, लक्षात ठेवावं लागेल की 2 सिटांमध्ये आपला मसाले भात होणार आहे बा म्हणून। आणि त्याच्यानंतर काय म्हणतात अयांश गेलेला आहे आईसोबत मंदिरात, म्हणून एवढ्या शांतपणे मी मस्त व्लॉग करत आहे बघा। आधी वगैरे मस्त आमचा मोहल्ला होता, मस्त आम्ही सगळेजण मिळून वगैरे करायचो। लंजे काकाजी होते त्यांच्याकडे सगळं शेड्यूल राहायचं, मस्त सगळेजण वर्गानी वगैरे जमा करायचो आणि तिथेच मस्त दूध वगैरे सगळं लागणारे साहित्य वगैरे सगळे घेऊन आणायचे। रात्रीच्या मस्त 12 वाजता 1 वाजतापर्यंत मस्त एन्जॉय करायचं। आणि जसं जसं दूध आटत आलं तेव्हा खायची मस्त उत्सुकता व्हायची की अरे वा केव्हा मिळणार आहे। आणि तिथे तर खातच होतो आणि त्या घरून मस्त गडवे आणि ग्लास घेऊन जात होतो मस्त खायसाठी आणि घरी पण घेऊन जायसाठी एवढी हाऊस का सर्वांना झाल्याच्या नंतर पण अजून वाचली पाहिजे आणि मग ते आपण घरी घेऊन जाऊन मग दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ बा म्हणून असं कुकरची सिटी झाली बघा। आता झाले 3 सिट्या झाल्या, आता मी बंद करायला जाणार बघा। आपलं बोलता आपली मस्त मसाले भातच होऊन जाईल। आणि इकडे पण लक्ष आहे की जडून नको जायला पाहिजे बा म्हणून तिकडे पण लक्ष आहे। गिरशी दुसऱ्या दिवशी जे हे असते की नाही आटलेलं आपलं दूध, ते खायसाठी एवढी मजा येते की खूप जास्त। मी ना इथे खूप दिवसानंतर आलू पराठे करत आहे, दिवसानंतर म्हणण्यापेक्षा महिन्यानंतरच म्हटलेले बरे, कारण की भरपूर दिवसांनी केलेले आहे। बाबांना वगैरे आणि आईला मस्त गरम गरम काढून दिले आणि माझ्या आयांसाठी एक साधं वालं म्हणजे बिना मिरची टाकलेला, थोडंसं तिखट टाकायचं टाकते त्याच्यासाठी, कारण की तो जास्त तिखट खात नाही, त्याला बाहेरच्याच वस्तू जे चटोऱ्या असतात तेच आवडतात जास्त। आणि इथे दूध घेतलं होतं आणि मग सर्वांचं जेवण झालं, माझे अहो पण आले आणि मी पण, आम्ही दोघे पण जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मस्त बाहेर जाऊन बसलो। आणि बाहेर जाऊन बसलो काय यांची ते मस्ती सुरू होऊन गेली, बघू शकता इकडे तिकडे चक्रा मारायला लागलेला होता तो मस्त। आणि माऊ कशी दूध पिते बा म्हणून तो इथे सांगते, डोळे मिटून माऊ दूध पिते हे त्यांनी कुठून बघितलं काय माहिती, तर तो तसंच सांगायला लागलेला होता आणि आईच्या गोल गोल चक्रा मारायला लागलेला होता। आणि आज तर मस्त कोजागिरी होती म्हणून रात्रीच्या 12 वाजतापर्यंत जागायचं होतं आम्हाला, म्हणून आई मस्त इथे भजनची पुस्तक घेऊन बसलेली होती की मस्त आपण भजन म्हणून घेऊया बा म्हणून असं। आणि आरतीची तयारी वगैरे पण करून आईनेच ठेवलेली होती। आणि सकाळीचे मस्त दूध वगैरे मी 3 लिटर घेतलेला होता, तर दूध वगैरे पण इथे आटवून ठेवलेला होता। मग त्याच्यानंतर वाजले की जसे तसे 12 आणि त्याच्या आधी 12 वाजताच्या आधी आम्ही कुठेतरी जाऊन आलेला आहोत, ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये बघायलाच मिळणार आहे। तर व्हिडिओमध्ये प्लीज कंटिन्यू राहाल। अयंशची मस्ती काही ते संपेना, सगळंच मस्ती करत होता, तर सर्वांना त्याचं लई कौतुक येत होता की एवढा बाळ असं करतो बा म्हणून। पाहताच माझा अयंश लई मोठा झालं आणि माझ्या लग्नानंतरची ही 3री कोजागिरी आहे, कारण की माझ्या लग्नाला 3 वर्ष कंप्लीट झालेले आहे। तुम्ही पण तुमच्या इकडे कोजागिरी केलीत का प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अयंशची आमची मस्ती काही थांबत नाही आहे बा बघा। आणि आता आमची बासुंदी बघा किती छान झालेली आहे ना, मस्त अशी घट्ट झालेली होती मस्त खूप। माझ्या अयंशला सांगून द्या हे भजन वगैरे म्हणायसाठी, आईने जशीच पुस्तक घेऊन आणली की आपल्याला भजन म्हणायचं आहे रे, तर तोच लई खुश झालेला होता। त्याला तोंडाने प्रत्येक शब्द तर बोलता येत नाही, पण करू मस्त तो म्हणतो, कारण की आई बाबा वगैरे मस्त ते प्रदीपजी मिश्राचं प्रवचन ऐकत राहतात, तर प्रदीपजी मिश्रा मधामध्ये मस्त भजन वगैरे म्हणत राहतात, तर तो तिथूनच शिकलेला आहे भजन वगैरे म्हणायसाठी। तर हे सगळं काही झालं आमच्या थोड्या वेळात आणि म्हटलं चला आता आमच्या इथे राजनांदगावला पाताल भैरवी मंदिर आहे, त्याच्यामध्ये या दिवशी शरद पौर्णिमेच्या दिवशी प्रसाद वाटली जाते, ते पण ब्रह्म मुहूर्तामध्ये। आणि ते कशासाठी असते मी तुम्हाला समोर सांगतेच। तर इथे आम्ही छान रेडी वगैरे झालोत, घरची
रेडी वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं चला जाऊन येऊया त्या मंदिरामध्ये. बाहेरचे खूप खूप दूरचे म्हणजे असे लोक येतात इथे आणि बघू शकतात किती छान छान स्टॉल लागलेला आहे. प्रत्येक खेळण्यांचे, बांगड्यांचे आणि दुकानं याचे त्याचे सगळ्यांचे, रांगोळीचे, कानातल्याचे वगैरे सगळे स्टॉल लागलेले होते. आणि मी यांचा मस्त डोका खायला लागलेली होती कारण की मला या ठिकाणच्याबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. तरी पण मी दुसरं वर्ष आहे इथं गेलेली आहे. तर यांना मी मस्त विचारत होती, अहो हे काय असते, अहो ते काय असते, असे कशाला म्हणजे करतात बा, काय फायदा आहे याचा, ही प्रसाद खाणे काय जरुरी आहे का बा, असं वगैरे म्हणून. तर त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलं आणि असे करता करता आम्ही मस्त जात होतो. तर बघू शकतात किती सारी गर्दी आहे ना इथे. छोट्या मुलांचे टॉय वगैरे, खेळणे वगैरे पण खूप छान छान होते. आणि मग जसं तसं आम्ही त्या मंदिरामध्ये पोहोचलो. जस्ट आम्ही गेलो तेव्हा एवढी गर्दी झाली होती की भरपूर जास्त. आणि ही जस्ट स्टार्टिंगच होती, याच्यापेक्षा जास्त होते. पाय ठेवायला तिथे जागा मिळत नाही. हे बघा, हा वाला मंदिर आहे पाताल भैरवी म्हणून, आमच्या राजनांदगावच्या स्पेशल. आणि मग इथे गेलो आम्ही. तर हे एवढे लोक आले कशासाठी, तर याच्यासाठी की जी आपण खीर करतो तर इथे पण खीर केली जाते. खूप मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये खीर केली जातो भरपूर लोकांसाठी. आणि इथे भरपूर लोक येतात की त्यांची गणना होऊ शकत नाही. तर ते कशासाठी येतात, तर जे खीर बनते की नाही त्याच्यामध्ये इथे राजनांदगावला त्या मंदिरमध्ये एक औषध म्हणून अशी जडीबुटी राहते, ते त्या खीरमध्ये ते टाकून देतात आणि ते रात्रभर खीर म्हणजे बनवतात मस्त. आणि 12 वाजताच्या नंतर जे अर्क पडतो त्याच्यात अमृत पडतो, त्याच्याने पण खूप फायदा होतो. आणि जी औषध राहते की नाही ते औषध कशासाठी असते, तर त्या खीरमध्ये औषध टाकतात ते श्वाससाठी, दमासाठी, अस्थमांसाठी, जे पण श्वास निमित्त सगळे काही बिमारी आहे त्याच्यासाठी ते राहते. म्हणून खूप दूरदूरचे लोक ते खायसाठी येतात आणि इथे रात्रभर जागरण होते. इथे जी खीर मिळते त्याच्यामध्ये औषध टाकलेली असते की नाही, तर ते खायच्या आधी ते 8 तास त्याच्या आधी जागावं लागतं, त्याच्यानंतर पण 8 तास जागावं लागतं. म्हणून इथे रात्री मस्त जागरण वगैरे होतात आणि रात्रभर लोकांना जागे ठेवले जातात. तुम्हाला समोर बघायलाच मिळेल की किती सारी म्हणजे लोक आलेच आहेत आणि किती मस्त मस्त छान छान प्रोग्राम होतात. छत्तीसगडी कार्यक्रम होतात इकडे कारण की हा एरिया छत्तीसगडचा आहे बा म्हणून. तर बघा इथे छत्तीसगडी लुक केलेला आहे आणि इथे गाणे वगैरे पण छत्तीसगडीच लागलेले होते. तर ते पण बघायला इतकं मजा येते की खूप जास्त. काहीतरी वेगळी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. तर नेमकं तुम्ही बघणारच आहात हे मला माहितीच आहे. जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा. सगळ्यांचे एवढं सुंदर मेकअप झालेला होता की खूप छान. आणि मुलं पण होते, जोडीने मस्त छान डान्स करत होते. मुलांच्याही अंगामध्ये किती लचक आहे हे बघू शकता. आणि त्यांचे एक्सप्रेशन वगैरे तुम्हाला इथे बघायला तर नाही मिळाले, पण ते पण मी बघितले आहे बा, खूप सुंदर होती. आणि पाताल भैरवीची हे बघा देवी माता किती छान आहे ना, की किती सुंदर दिसत आहे. आणि खालचा एरिया बघा खूप मोठा आहे आणि तेवढाही मोठा आहे म्हणून तरी पण बघा तिथे जागा नाही आहे पाय ठेवायसाठी, एवढे लोक आहेत तिथे. आम्ही पण गेलो दर्शन करायला, एवढी धक्काबुक्की होत होती की भरपूर जास्त. एका साईडनी जायचं होतं, एका साईडनी वापस यायचं होतं, तरी पण भरपूर गर्दी होती आणि खूप लोक आलेले होते. इथे जे पण आपली मनोकामना असते ते पूर्ण होते असं म्हणतात. आम्ही मस्त देवी माताचे आशीर्वाद वगैरे घेतलो. तयांशला पण तिथे डोकं वगैरे टेकवून घेतलं. आणि सर्वात म्हणजे मेन आवडतं काम म्हणजे माझ्या बाळाचं इथली मिळणारी प्रसाद. इथे मस्त बुंदी मिळते छान. आणि हा मंदिर 3 मजली आहे, 3 मजलीच्या वर आणि तिन्ही याच्यात वेगवेगळे देव आहे मस्त. हे खाली देवी माता आहे, सेकंड फ्लोअरवर शंकर भगवान वगैरे आहेत आणि अजून काही काही देव आहेत तिथे. आम्ही पण नमस्कार वगैरे घेतलं ना. अयांशने तर आधी प्रसाद घेऊन घेतली होती, त्याच्यानंतर मग मला पण म्हटलं यांनी की अयांशसाठी पण प्रसाद घेऊन घ्यावा म्हणून अजून त्याच्यासाठी आणखी प्रसाद घ्यायला गेलो. तर प्रसादीमध्ये पण एवढी धक्काबुक्की होते की खूप जास्त. पण आम्ही प्रसाद घेतल्याशिवाय येणार नव्हतं म्हणून इकडून तिकडून हात टाकला आणि प्रसाद मिळाले जसं तसं. आणि मग मस्त बाहेर निघालोत. आणि आम्ही जेवण करून आलेलो होतो म्हणून इथे काही खाल्लं वगैरे नाही आम्ही, नाहीतर बाहेर गेलोत आणि काही बाहेरची वस्तू खाल्ली नाही तर कशी मजा येत नाही ना. तरी पण मग म्हटलं चला पोट भरलाय कसं खाणार आहे बा म्हणून. आणि फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे मी काढून घेतलं. आणि याच्या साईडलाच थोडंसं असं एक गेलं बाजूला, तिथे पण एक मंदिर आहे. तिथे छान अशी शिवपिंड ठेवलेली आहे. जर तुम्ही छत्तीसगड जिल्ह्यामध्ये आले तर इथे पाताल भैरवी म्हणून खूप फेमस आहे, तर तुम्ही तिथे नक्की दर्शन घेऊन जात. आणि आल्याच्या नंतर आणखी इथे डान्स सुरू होते, ते आणखी बघून घेतलेत. मस्त हातामध्ये दिवे वगैरे घेऊन ठेवलेले होते. जरा आम्ही शॉपिंग पण करून घेतली. काही छोटे मोठे स्टॉल लागलेले होते त्यांच्याजवळून काही पण घेतलेलं, तर त्यांचाही फायदा होतो आणि आपलाही फायदा होतो. जरा कमी किमतीमध्येच मिळून जातात. आणि जे लोक रात्रभर विचारे जागणार आहेत त्यांचा पण काहीतरी फायदा झाला पाहिजे का नाही म्हणून बा. आणि या मंदिराच्या वर एक पिंडी पण काढलेली
केलेली आहे ती भव्य आहे, खूप मोठी म्हणजे खूपच मोठी आहे. आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही घरी यायसाठी निघालोत, कारण की 12 वाजताच्या आधी आम्हाला घरी यायचं होतं. म्हणून अहो आणि मी मस्त त्या गर्दीतून जसं तसं बाहेर निघालो आणि घरी आलोत. आणि घरी आल्याच्या नंतर मस्त झोपून वगैरे घेतलोत, कारण की ती प्रसाद एकदम मॉर्निंगला उठून आम्हाला जायचंही होतं. तर रात्रीच्या 12-1 वाजता आम्ही झोपलोत आणि सकाळी उठून नाहीतर 4 वाजता आम्ही मस्त गेलो. हा सकाळचा व्ह्यू आहे, बघू शकतात. पहिल्यांदा खूप दिवसानंतर 4 वाजता उठलेलं होतं. ते एवढं गार वारा होता की बापरे काही सांगाच नको. आणि घरात बघितलं तर आम्ही कूलर लावून झोपतो, तर तेव्हा समजलं की बापरे किती थंड आहे की नाही बाहेर. तर बघा इथं प्रसाद वाटायला सुरुवात झालेली आहे. मस्त वाटीमध्ये प्रसाद आणि प्रसादीच्या वर खीर टाकून देतात, मस्त छान. आम्ही घेतलो, 2-3दा रांगेमध्ये लागलो, तेव्हा कुठं सर्वांसाठी प्रसाद झालेली होती इथे जमा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नवीन नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि एन्जॉय करत राहा. बाय बाय.